शाहीर साहेब, प्रदन्याशील करुणाकडे कळा. मी म्हणजे काय? मी म्हणजे माझा हात म्हणजे मी काय? माझा पाय म्हणजे मी काय? माझं डोकं म्हणजे मी काय? मी म्हणजे हे काय? रवी बाबू हे नाव वेगळं झालं, भीमी शाहीर हे नाव वेगळं झालं, पण मी म्हणजे काय? मी म्हणणाऱ्याला कवडीची लाज नाही. नागराव पाटणकरांनी म्हणून गेला, मी म्हणजे अहंपणाच्या गोष्टी आहेत, अहंकाराच्या गोष्टी आहेत मी. परंतु विपश्यनाकडे, बुद्ध आणि धम्माकडे, प्रदन्याशील करुणेमध्ये कडे वळे आणि विपश्यनाचे 21 शब्द त्याच्याकडे वळे. शाहीर साहेब, विपश्यना म्हणजे काय? विपश्यना ज्या वेळेस माणूस पूजेमध्ये मग्न होतो, शाहीर साहेब, ज्यावेळेस माणूस पूजेमध्ये मग्न होतो, समाधी लावून बसतो, तो चिंतन करतो आणि त्या चिंतनामधून विपश्यना आहे. विपश्यना हे निर्माण होते शाहीर साहेबची. मी नाही म्हणत आमच्या देशाचा तिरंग्यावरती अशोक चक्र आहे, आमच्या देशाच्या एका तिरंग्यावरती विराजमान चिन्ह आहे ज्याचं नाव आहे अशोक चक्र. माझ्या देशाच्या एका नोटावरती विराजमान चिन्ह आहे ज्याचं नाव आहे अशोक चक्र. ते आज या देशाला दर्शवते शाहीर साहेब, आज या देशाला दर्शवते. आणि विपश्यना जेव्हा माणूस समाधीमध्ये मग्न राहते, चिंतन करते, त्यावेळेस विपश्यना तयार होते आणि 21 शब्दाकडे वळवते. ते 21 शब्द ऐका हो मान्यवर. शब्द बरोबर मोजो, बरोबर घ्या, सांगा. ज्यावेळेस प्रज्ञा म्हणजे शुद्ध ज्ञान, शील म्हणजे सदाचार आणि करुणा म्हणजे मैत्री, आणि या तीनही गोष्टीकडे वळलेला माणूस जेव्हा समाधी मग्न होतो, चिंतन करतो, परमेश्वराचं नाव घेतो, त्यावेळेस त्या ठिकाणी विपश्यना निर्माण होते शाहीर साहेब. तर विपश्यनाचा पहिला शब्द न, एक, मो, दोन, तीन, अर्धास, चार, 3.5 झाले. 3.5 झाले. पुढे अर्धास म्हणला ना, परत 3.5 झाले. पहिला शब्द ना, एक, दुसरा मो, दोन, नंबर 3, अर्धास, 3.5, अर्धास, 1, 6, 4.5 झाले. 4.5 झाले. म 5.5, ग 6.5, व 7.5, तो 8.5, अ 9.5, ह 10.5, र 11.5, तो 12.5, स 13.5 झाले. आता याचा डबल म आला, अर्धा म. मग अर्धा म त्या अर्धा सहले जुळला तर पूर्ण झाला. तर मग 13.5 मध्ये अर्धा गेला तर किती झाले? 14 झाले. 14. हा, मग म 15 झाले, स 16, म 17, गु 18, त 19, स 20 झाले. 20 आणि अर्ध्या ध मध्ये ध लागलेला आहे तो अर्थात झाला, तो 21 झाले. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. शाहीर साहेबा, याच्यामध्ये तुमचे 21 शब्द लागलेले आहेत आणि ते 3 शब्द त्या ठिकाणी विपश्यना निर्माण करतात. आणि विपश्यना निर्माण जेव्हा होते त्यावेळेस शाहीर साहेबा त्या ठिकाणून जो समाधी आणि मग्न होतो, तर हे तुमचे 21 शब्द विपश्यनाकडे वळवतात. जी मान्यवर. रवी बाबूला चव्हाणी साप शाहीर समजा तर जमणार नाही, म्हणून शायरी वेगळी करा, विचाराची करा. मी मानिलो तुम्हाला. त्यावेळेस दुसरा प्रश्न विचारला, चष्मा कुठे? दुसरा प्रश्न विचारला, रथ 2 चाकाचा रथ आहे, 2 चाके कोणते, त्याला लागणारे घोडे कोणते? काम पेपर तुम्हीच वाचता का, मी नाही वाचत का? एका पेपराची न्यूज विचारायला विचारली आणि त्या पेपराचा कचरा आहे माझ्याकडे. त्या पेपराचा कचरा आहे माझ्याकडे. ऐकावं शाहीर साहेब, इंद्रिय हे 2 घोडे, मन हा लगाम, बुद्धी हा सारथी, आत्मा हा रथी. आपला आयुष्यरूपी रथ सन्मार्गावरून जायचा असेल तर घोडे वाटेल तसे उधळून चालणार नाही, पण
घोड्याशिवाय गती त्या रथाला राहणार नाही. म्हणून सारथी इंद्रियाच्या हातात हवे. व्यवस्थापी कार्तिक आणि प्रजातिक अशा प्रमाणे जर रथ चालायला लागला आणि या समबुद्धीच्या सदबुद्धीच्या हातात आपल्या रथाचा सारथी दिले तर नुकसान टळेल आणि तुम्हाला यशाची पायरी चढल्याशिवाय तो रथ राहू देणार नाही. हा तुमच्या यशाचा रथ आहे. विचाराची देवाणघेवाण झाली तर सन्मार्ग निघतेस. अविवाही पण तशी विचार मांडा या लोकांच्या समोर आणि तशा विचाराची शायरी करायची. बिचाराला एक छोटासा प्रश्न विचारला गवळणी. काय गवळणीचे प्रश्न सांगतील. बिचारे दहीच विकू शकत नाही. हे बिचारे या ठिकाणी येऊन वांगे भेदरे विकतात. याच्या तमाशाची सुरुवात त्या वांग्या भेदरेपासून आहे. मग हे काय या शायरीला समजतील. या तमाशाला काय समजतील. ओ भीमे काय माझे माठ सांगा. अज्ञान आहे कच्चं माठ. अज्ञान आहे कच्चं माठ आणि ज्ञान आहे पक्क माठ. शायर साहेब जो माणूस प्रकाशाकडे वळते जो माणूस प्रकाशाकडे वळते त्याचा माठ नाही फुटत. शायर साहेबा त्याचा माठ नाही फुटत. अज्ञानाकडे जो माणूस वळते त्याचा माठ फुटते. बापाचा हंडा फुटते या सर्व लोकांना माहित आहे. पण पुण्यवानाचा हंडा फुटत नाही. शायर साहेबा विचार करा या गोष्टीचा. त्याच्याप्रमाणे उत्तर द्या. लक्षात घ्या. म्हणून मी काय म्हणतो जरा असं घेऊन लक्ष देऊ.
कोणी निर्माता नाही, या जगाचा कोणी पालन करता नाही. विवाही वरतून पल्लानं धरतरीनं झेलला. या जगाचा निर्माता नाही, या जगाचा पालन करताय नाही. या बिचाराचं पालन कोणी केलं नाही. वरतून पल्ला धरतरीनं झेलला, तेथून उठताना स्टेजवर आला. शाहीर आहे का? या जगाचं परिवर्तन करणार. माझी शायरी परिवर्तनशील आहे, माझी शायरी परिवर्तनशील आहे. रवी बाबूने जर गद म्हणलं तर मी गद म्हणणार, घोळ म्हणणार नाही. किंवा रवी बाबूनं गद्याला घोळ म्हणलं तर मी घोळ म्हणणार नाही. मला मान्य आहे, पण मी मूर्ख नाही एवढा की तुम्हाला गद्याचं घोळ म्हणायला लागेल. अरे गद्याला गदच म्हणा, घोड्याला घोळच म्हणा, पण तुम्ही आपल्या तमाशाला काय विसरता? कोण्या शास्त्रात लिहिलेली शायरी आहे, कोण्या शास्त्रात लिहिलेली शायरी आहे की वांग्यानं भेत्रेपासून या तमाशाची निर्मिती आहे. तमाशा करून आले ना, तमाशाची सुरुवात येतो ना शाह साहेब. त्या काळामध्ये राजा शिवाजी महाराजांच्या राजघराण्यामध्ये शायरी चालणारी शायरी आहे. त्या काळापासून पाषाणी इतिहास तर राधिके आणि श्रीकृष्णाचा पाठ केला जातोय. गणाची पूजा झाल्यावर श्रीकृष्ण आणि राधिकेचा पाठ केला जात आहे आणि त्याच्यानंतर तमाशाची सुरुवात होते. याला कारण काय आहे? वांग्या बेद्र्याची शायरी कोण्या शास्त्रात लिहून आहे? अरे त्या काळामध्ये पार्श्वनाथाच्या मंदिरामध्ये श्रीकृष्णानं बासरी वाजवावी आणि राधिकेनं नाच करावा. राधिकेनं काय करावं? नाच करावं. शास्त्राचा आधार आहे. आणि हे वांगे बेद्रे विकायला लागले म्हणते, वांग्या बेद्र्यापासून दूध आलं म्हणते, आणि म्हणून तुम्ही म्हणते या जगामध्ये वावरायला लागले म्हणते. वांगे बेद्रे नसते तर तुम्ही मिल्याशिवाय राहिले नसते म्हणते. शायरी हो, हे तोंडाची शायरी का शास्त्राची शायरी दाखवल्या लोकांच्या समोर? मग ठीक आहे, नाही म्हणते मी परिवर्तन करणारा माणूस हा म्हणते. आता आम्ही दही विकणारे माणसं, आम्ही दही विकणारे माणसं धोतरनं बंगाली घालतो, आमचा कॅन्सर लुगडं नेसते. मग हा परिवर्तनशील आहे, हा परिवर्तन करणार आहे. मग हा काय धोतर बंगाली घालते, यानं फुल पॅन्ट नाही घालावं? बरोबर आहे. यानं बिचाऱ्यानं जीन्स पॅन्ट घालावं, फुल पॅन्ट घालावं आणि आपल्या बायकोला सलवार घालायला लावावं. शाहीर साहेबा, ते नाही होत परिवर्तन? नाही एवढंच परिवर्तन झालं का? आमचं सगळं पावपाव करत झालं नाही. आमचं पावपाव कैवारी करा मी बाई. अरे परिवर्तनशील आहे करणं देश. शाहीर साहेबा म्हणून मी काय म्हणतो लक्ष द्या. कमाई मेहनत की खावी वही कमाई मेहनत की खा सच पे आच नहीं. तमाशा ये जनजागृती की मशाल है, कोई नंगा नाच नहीं. शायरी कराची है, विचाराची करा, गुणाची करा, अनुभवाची करा. हम मानेंगे विवाही तुमको भी यार. आंब्याचं झाड लावाल, आंब्याचं झाड लावायला चिंचेचं झाड निर्माण होईल का? परिवर्तनशील शायराना. मग तुम्हाला कळते ना विज्ञानाचा युग आहे ना. पहिला लागल्याशिवाय बंडी चालत नव्हती, आता बिन पहिल्यानं बंडी चालते. शाहीर साहेबा, एक ड्रायव्हर जर मोटार मध्ये बसला तर बंडी चालते म्हणजे मोटार चालते. पहिले बंडीनं ना रेंगायला गावोगावी वराती जात होत्या लग्नाच्या. आता ट्रॅक्सनं मोटारी लागल्या. एका टिनाचा डब्बा कशात उडून राहिला शाहीर साहेब.
बुद्धीला अभ्यास करा थोडासा, जरूर तुम्हाला उत्तर मिळेल. शाहीर साहेबा, नाही तर आंब्याची भुई लावून चिचा खाले पण नाही जमणार.